पुरंदरचा किल्ला. पहाटेची वेळ. केदारेश्वराच्या देवळात पुजाऱ्यांनी नुकतीच पूजा बांधली होती. नंदादीपाच्या प्रकाशाने गाभारा उजळून निघाला होता. पण गडावरील राणीवशात मात्र एक वेगळीच शांतता पसरली होती. पुरंदरच्या बालेकिल्ल्यातील दारुणी महालाचा दरवाजा अजून बंदच होता. त्या बंद दरवाजासमोर एक आदरणीय व्यक्तिमत्व अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होतं. त्या होत्या राजमाता जिजाऊ माँसाहेब. त्यांच्या मनात एकच ओढ होती, कधी तो दरवाजा उघडतोय आणि कधी आनंदाची बातमी मिळते. मध्येच त्या डोळे मिटून आई जगदंबे, आई जगदंबे असा जप करत होत्या. शिवरायांच्या या मातोश्री आज एका नव्या पिढीच्या स्वागतासाठी व्याकुळ झाल्या होत्या. जिजाऊंच्या शेजारीच काही अंतरावर पुरंदरचे किल्लेदार आणि स्वराज्याचे सरनौबत नेताजी पालकर बसले होते. रात्रभर डोळ्याला डोळा न लावता ते तिथे पहारा देत होते. शेवटी माँसाहेबांनीच त्यांना सांगितलं, नेताजी जरा निवांत बसा. दगडी जोत्यावर बसलेले नेताजी पालकर डोळ्यात हवीहवीशी वाटणारी ती झोप दाबत एका मोठ्या मंगल घटनेची वाट पाहत होते. याच ऐतिहासिक रात्रीनंतर स्वराज्याला आपला पुढचा छत्रपती मिळणार होता. दिवस चांगला वर चढला होता. सूर्याची किरणं महालाच्या खिडकीतून आत शिरली होती. पण जिजाऊ आऊसाहेबांच्या मनातील काळजी काही केल्या कमी होत नव्हती. अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत असतानाच अचानक कर्र असा आवाज झाला. दारुणी महालाचा तो जड लाकडी दरवाजा उघडला. समोर गोजाक्का उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण हसू होतं. जिजाऊंनी काही विचारण्याआधीच गोजाक्का आनंदाने ओरडल्या, बाळराजे आले. हे ऐकताच बाहेर बसलेल्या नेताजी पालकरांची झोप कुठल्या कुठे पळाली. त्यांनी आनंदाने एक उडीच मारली. जिजाऊ माँसाहेबांच्या चेहऱ्यावर प्राजक्ताच्या फुलांसारखं प्रसन्न हसू उमललं. स्वराज्याला छावा मिळाला होता. नेताजी पालकर मुजरा करत मागे सरकले आणि पुटपुटले, बाळराजे धाकलं धनी, लई व्यस्त झालं. अशा प्रकारे 14 मे 1657 रोजी पुरंदरच्या मातीवर स्वराज्याचा दुसरा छत्रपती जन्मला, छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, हा इतिहास वाचताना अंगावर शहारे येतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.